केला तर बिल्डर जो नफा कमावणार तो त्या सभासदांना मोठं घर किंवा जागा मिळण्यात होईल। आणि मला वाटतं की या विषयासंदर्भात आम्ही मुंबईमध्ये चळवळ सुरू केली। मुंबई जिल्हा बँकेने कर्ज देऊन जवळपास 18 प्रकल्प आम्ही उभे केले, लोक राहायला गेली, त्याला शासनानं राजाश्रय दिला। आणि मग नंतर माझ्या समितीनं जे शासनानं नेमली होती त्यांनी स्वयंपुनर्विकास प्राधिकरण स्थापन करावं अशी शिफारस केली होती आणि त्या शिफारसींना सरकारनं मान्यता देत हे प्राधिकरण स्थापन झालं आहे। आणि निश्चित मोठ्या महानगरात तरी याचा मोठा फायदा होणार आहे। जुन्या मोडकळीस आलेल्या आणि 25-30 वर्ष झालेल्या इमारतींचा पुनर्विकास होत मोठ्या जागा सर्वसामान्य मध्यमवर्गीय रहिवाशाला मिळणार आहे। तर शेतकऱ्यांचं एक मोठं आंदोलन नागपूरमध्ये झालं, त्याची कोंडी सोडवण्यात सरकारला काल यश आलेलं आहे। सरकारनं आश्वासन दिलं 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्याचं। यावरून सरकारची सातत्यानं भूमिका ही शेतकऱ्यांच्या बाजूनं राहिलेली आहे। शेतकऱ्यांप्रती सरकार संवेदनशील आहे हे माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलं आणि त्यामुळं शेतकरी नेत्यांनी आमचे बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील किंवा नवले इतर लोकांनी, रविकांत तुपकर असेल, कुठल्याही प्रतिष्ठेचा विषय न करता माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना किंवा सरकारला भेटायला मुंबईला आले आणि सरकारनं त्या ठिकाणी पूर्वीच सांगितलं होतं की कर्जमाफी आम्हाला द्यायची आहे, परंतु कधी कशी याचं नियोजन त्या ठिकाणी थोडं आवश्यक होतं आणि त्या संदर्भामध्ये जूनच्या अखेर त्या ठिकाणी ही कर्जमाफी होईल अशा प्रकारचं काल शेतकरी नेत्यांना आश्वासन दिलं। आणि शेतकऱ्यांप्रती हे सरकार संवेदनशील आहे, त्यामुळं कुठलंही राजकारण यामागे न आणता विरोधी पक्ष, आंदोलक आणि त्या ठिकाणी सरकार यांनी एकत्रितपणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत क्रांतिकारी, महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक असा निर्णय येणाऱ्या कर्जमाफीच्या दृष्टीनं समिती नेमून घेतलेला आहे। राज ठाकरे यांनी काल मेळावा घेतला, एक बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये काही डेमॉन्स्ट्रेशन देखील दाखवले। त्यांनी स्वतः एक EVM तयार केलं होतं आणि दुसरीकडे त्यांनी अशी मागणी केलेली आहे की मतदार याद्या ज्या आहेत त्या स्वच्छ करा आणि 1 वर्षानंतर निवडणुका घ्या। कुठेतरी पुन्हा एकदा निवडणुका। मला वाटतं राजकारणामध्ये आपण फेअर पॉलिटिक्स केलं पाहिजे। रडीचा डाव त्या ठिकाणी कुणी खेळता कामा नये। मला सांगा, लोकशाहीमध्ये हे EVM नव्हतं का? याच याद्या होत्यात ना। मग त्या ठिकाणी लोकसभेला जिंकलो की लोकशाही जिंकते आणि EVM हरतं, याद्या त्या ठिकाणी सदोष आहेत सांगायचं। किती काळ आपण असं करणार आहात? कधीतरी आत्मपरीक्षण त्या ठिकाणी करा, नाहीतर अशाच प्रकारे केवळ दोष देत आपण हरतच राहाल आणि अख्खं आयुष्य EVM वर, मतदार यादींवर टीका करणाऱ्यांचं फुकट जाईल असं मला या ठिकाणी वाटतं। मला जे आहे जर नमो टुरिझम उभारलं तर आम्ही ते फोडून टाकू असा इशारा देखील राज ठाकरे नाही, मला या संदर्भामध्ये तपशीलवार माहीत नाही, परंतु गडकिल्ल्यांच्या बाबतीत त्यांना जेवढी काळजी आहे तेवढीच राज्य सरकारला आहे। सरकारी संवेदनशील आहे आणि त्याच्यामुळे नेमका काय विषय आहे तो समजून घेऊन माननीय मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री आणि सरकार त्या ठिकाणी योग्य ती भूमिका यावर घेतील किंवा सांगतील। मला देशद्रोही जे आहे ते ठरवायला निघाले, मी अल्लाचा बंदा आहे, मी वंदे मातरम म्हणणार नाही असा आवाज मी ठणकावून सांगतोय, काय सांगाल? नाही, मला वाटते ठणकावून सांगणाऱ्याचं थोबाड फोडलं पाहिजे की आपल्या देशात राहून वंदे मातरम बोलणार नाही अशा प्रकारची हिंमत येत असेल तर मला वाटतं या प्रवृत्ती, या अवलादी खेचून काढण्याची आवश्यकता आहे। कारण या ठिकाणी राष्ट्रगीत असेल, देशभक्तीची गीतं असतील ही या देशातील सर्व जाती धर्माच्या समुदायाच्या लोकांनी म्हणाली पाहिजे। त्यासाठी राजकारण करता कामा नये आणि जातीय तेढ निर्माण होता कामा नये याची सर्वच जबाबदार नेत्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण